वाटतंय मला. मग मी म्हटले असं वाटतंय मला. इथे पिवळं आहे थोडे. नाही ग, नको 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 नको, सगळे कोवळे नको. शी थांबा थांबा, वाट बघा थोडीशी. अजून तर पूर्ण प्रवास सुरुवातीपासून बघायचा आहे. कुठे शॉर्ट्समध्ये? चला चल चल चल. थोडे मोठे झाडे बघू ना आपण. पिवळे आहे पाय बरं. कोणते? थोडे पिवळे असं थोडे पिवळे असं. बघू ना. खाली दिसते की शेंग अशी. दिसताय ग, दिसताय ग, दिसताय. पाहिलं का मी जे म्हणते ते नको तोडू का? हे दोन तोड. ते सरे तोडायचं बाबड्या, मग डायरेक्ट ह्या उपटायचं. पण मग ते छोटं दिसतंय ग मला खूप. बघू ना एकदा एक तोडू. तसं नाही ग, ते शेंगेला त्या झाडाला एवढं शेंगा नाही असं वाटतंय मला बघून. राजस्थानला जाण्याचा प्लॅन झालाय, तर म्हटलं की सोबत आपण थोड्याशा ओल्या शेंगा नेऊयात भाजून. आणि भाजून किंवा उकडून कशाही गाडीत प्रवासात खाताना लागतील. आणि प्रवासात मला लागतंच काही ना काही खाण्यासाठी. तर टाईमपास म्हणून शेंगा नेऊयात. आणि प्लस उद्या एकादशी आहे, तर उद्या आमचा उपवास पण आहे. तर मग उपवासाच्या वेळी पण ते खाण्यासाठी कामात येतील. म्हणून मग आम्ही आलो आता ओल्या शेंगा बघायला. बघू आता ओल्या शेंगा भेटत आहेत की नाहीत. काही शेंगा दिसत आहेत आणि काहींना बारीक बारीक अजून आहेतच, म्हणजे पूर्ण परिपक्व असे झालेले नाही आहेत. कोवळ्या दिसत आहे शेंगा. बघू आता किती सापडतात किती नाही. काय चप्पल असल्यावर ना कळत सुद्धा नाही. मी पाय दिला इकडे शेंगा नाही. बाई ग अडकले ग बाई. चल याला असेल बहुतेक असं वाटतंय मला. मग मी म्हटले असं वाटतंय मला. इथे पिवळं आहे थोडे. नाही ग, नको 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 नको, सगळे कोवळे नको. शी कवळे पण नाहीये जास्त पण मोठे नाही. डायरेक्ट शेंगा. चल एक उपटू आणि मग ना आपण बाबांना विचारू. बाबा आम्ही काढू का म्हणा शेंगा सगळ्या खायला. हे बघ किती छान. आपली मज्जाच आहे. आता हे म्हणायला झालं खूप छान, पण तिचा हिरमोड झाला असता जर मी म्हटलं असतं की शेंगा चांगल्या नाही आहेत, अजून परिपक्व झालेल्या नाही आहे. शेंगा लावायला लेट झालं, त्यामुळे शेंगांना अशा मोठ्या मोठ्या शेंगा लागलेल्या नाही आहेत. बघू आता. याला तर खूप कमी शेंगा आहेत, बहुतेक आता नाहीच काढत मी, कारण नेण्यासाठी तर शेंगा तितक्या दिसत नाही फारशा. शेंगा मला हे तोडायचे एकदा. हे बाई मस्त निघाले ग माझे. छान ना. असं तो कर. आमची निघण्याची तयारी झाली आहे. बॅगा वगैरे आम्ही बाहेर काढून ठेवल्या आणि मग म्हटलं चला आता आपण स्वामींचं दर्शन घेऊया. स्वामींचं दर्शन घेतलं आणि मी बाहेर निघाले सहज, आणि चप्पल घालताना मी फक्त खाली माझी अशी वाकली मी. आणि हे काय तर स्वामींचं चरणांवरचं फूल माझ्या डोक्याला लागून आलेलं होतं. म्हणजे हा शुभ संकेत, स्वामींनी दिलेला आशीर्वाद असं म्हणेल मी. आणि आम्ही निघालो फायनली. मनूची मम्मी येते माझ्यासोबत 3 दिवसांसाठी, त्यामुळे मनूचा चेहरा थोडासा उतरला होता. पण काय करणार, तिला नेऊ नव्हतो शकत. उन्हाचे दिवस आहेत खूप, आणि राजस्थानमध्ये आपल्यापेक्षा 3 पट जास्त ऊन आहे, 2 ते 3 पट जास्त. त्यामुळे मग आम्ही तिला नेण्याचा प्लॅन कॅन्सल केला. आणि हे माझ्या माथ्यावरती जे फूल आलंय, 1 मिनिटही मला असं होत नव्हतं की त्या फुलाकडे लक्ष जात नव्हतं. मी सतत त्या फुलाकडेच बघत होते. खूप 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 खुश होते मी ते फूल बघून.
आणि आम्ही आता बघतोय बसची वाट कधी येते ती. आपण जरा जास्तच लवकर आलो असं वाटतंय मला. तब्बल अर्धा तास वाट बघितल्यानंतर फायनली बस आली. वाट बघून बघून वैतागलो होतो. AC गाडी बुक केली होती कारण गरमीचे दिवस आहे आणि मला तर हीट बिलकुल सहन होत नाही आहे. जे काही माझी ट्रीटमेंट चालली त्यामुळे माझ्यात ऑलरेडी उष्णता जास्त उमटते. माझे स्किन निघणं असेल. आतमध्ये आल्यानंतर मला असं झालं इथनं अंधेरा क्यू हे भाई, काही दिसत सुद्धा नव्हतं कारण आम्ही पूर्ण उजेडात. आणि आतमध्ये बसमध्ये गेल्यानंतर त्यांनी सगळे लाईट्स ऑफ केलेले होते आणि सगळ्यांचे पडदे पण लावलेले होते त्यामुळे काहीच कळत नव्हतं. आणि काचेतनं असा दिसत होता व्ह्यू, सुंदर व्ह्यू. आणि हा माणूस जो आहे, आम्ही ज्या ठिकाणी चाललो आहे त्या ठिकाणची थोडी इन्फॉर्मेशन आम्हाला देत होता. आणि आम्ही ज्या नंबरवरती बसलो आहे तर थोडंफार त्यांचे काही फॉर्मॅलिटीज असतील, बिल पे करणं असेल, सगळं आम्ही करत होतो. माझे 60 मिनिट बस में लेके क्या वहाँ बस में आणि हालत नाही ना. मस्त आहे ना एवढ्या खरंच. गतीने गाडी चालू आहे. आम्ही पहिल्यांदा इतक्या लांब लक्झरीने प्रवास करत होतो. नाहीतर आम्ही आमच्या स्वतःच्या गाडीतच आणि इकडं तिकडं जवळपास फार फार तर गाणगापूर वगैरे असं राजस्थान वगैरे लांब जातोय. आणि पहिल्यांदा लक्झरीत, त्यामुळे लक्झरीचा प्रवास जरा बरा वाटतोय. तर आमच्यात तीच चर्चा चालली होती. ते डोंगर सगळे वाळे दिसत कसे गवत आणि आता पुन्हा रेणुका मातेचं वर सपाटी आहे. वर सपाटी आहे पण गवत आहे का? तुम्ही एवढं गवत आणायचं म्हणताय. काही राहायचं नाही. हम्म. चंद्रेश्वर गाडीच्या काचा इतक्या घाण होत्या की मी बाहेरचा व्ह्यू घ्यायला जात होते आणि कॅमेऱ्यात सगळं त्या गाडीवरती जे पाण्याचे दव वगैरे आहेत उन्हामुळे सुकले ते सगळं तेच येत होतं कॅमेऱ्यात. त्यामुळे नीट शॉट घेता येत नव्हता. वैतागले होते खरं तर. पण मी जो आता शॉट घेते ना ते आहे वज्रेश्वरी मंदिर, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. वज्रेश्वरी म्हटल्यानंतर कदाचित ह्या माझ्या एरियात जे लोक राहतात त्या लोकांनी लगेच ओळखलं असेल कसलं मंदिर आहे. असो, प्रवासाला सुरुवात झाली होती. अर्धा एक तास झाला होता. मग आम्ही म्हटलं की चला थोडासा आराम करूयात. बसून बसून पण किती वेळ बसणार आहे नाही का. मग आराम करायला घेतला आणि माझ्या खिशात होते आवळा कॅन्डीचे पॅकेट जे पप्पांनी दिले होते आणि माझ्या दीदीने पण काही घेतले होते. कारण गाडीमध्ये काही ना काही तोंडामध्ये मला लागतंच. मस्त छान असं खारं वगैरे, मळमळ वगैरे प्रकार मला होत नाही बरं का, पण आवडतं मला. तोंडात काहीतरी लागतं मला, चुबूर चुबूर असं लागतंच. मध्ये मग संध्याकाळ झाल्यानंतर ना बस एक ठिकाणी स्टॉपवरती थांबते. स्टॉप एक काही माहीत नाही मला, पण पाण्यासाठी थांबते. पाणी पिण्याच्या बाटल्या घ्यायच्या असतील काय तर 5-1 मिनिटासाठी थांबते म्हणून इथे बस थांबली आहे. मग दीदी म्हटली की चला आपण खाली थोडंसं फेरफटका मारून येऊया. तर अगदीच नुसतेच बसलेलो जसं बसमध्ये आलो तसं. तर मग आम्ही खाली पण चक्कर मारायला गेलो आणि खाली मस्त छान समोर पाणीपुरीचे असे स्टॉल मस्त एकामागे माग एक असे लागलेले होते. वाटत होतं पाणीपुरी खायला जावं की काय. आणि ह्या मुलाला लागलेलं, माझं अचानक लक्ष गेलं. छान लहान लहान मुलांना मला असं बघितलं ना दुखापत झालेलं की मग थोडं वाईट वाटतं. 5-1 मिनटं आम्ही पण खाली थांबलो. भयंकर गरम हवा लागत होती कारण फुल AC मध्ये बसलेलो आम्ही आणि बाहेर आल्यानंतर डायरेक्ट गरम वाफा जाणवत होत्या. आणि भूक लागली होती. गाडी जिथे जेवणाला थांबणार होती ना तिथे खूप लेट होणार होतं. मग आम्ही बसमध्येच आमचा डब्बा वगैरे काढून आणि आम्ही असं छान रात्री खूप लवकर झोपल्यामुळे मला तर अर्ध्या रात्री जाग आली होती आणि पप्पा आणि थोडे लेट झोपल्यामुळे ते दोघं झोपलेलेच होते. पण
अर्ध्या रात्री उठून मी अगदी गड जिंकल्यासारखं मला फील होत होतं. मला असं वाटलं की वाव, राजस्थान लागलंय आणि मी मस्तपैकी असं वाळवंट उंट आणि मला काहीतरी तरी दिसेल, पण मला तसं काहीच दिसलं नाही. मला गावच दिसत नव्हते आणि मग मी नाराज झाले थोडीशी. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अजून खूप मोठा रस्ता पार पाडायचा आहे आपल्याला. तर चला जाऊया आता, झोपूया आता, नॉट जाऊया, झोपूया थोडंसं. झोपले तर असे झोपले की दिवस उगवलं त्याच्याकडे लक्षच नाही. आणि मग चहा प्यायला कुठेतरी गाडी थांबली तेव्हा दीदीने उठवलं मला आणि चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालो. तोच हा शॉट घेतलाय मी. छान छोटंसं मंदिर, कोवळं कोवळं ऊन पडत आहे आणि मला वाटलं की बापरे, सकाळ उगवली म्हणजे राजस्थान लागलंच बहुतेक आता. तर असं बिलकुल नाही. मला मराठी भाषेतल्याच पाट्या दिसत होत्या, त्यामुळे राजस्थान अजून लागलेलं नाही. आपण खूप दूर आहोत, अजून खूप दूर. आम्ही बाँड्रीवर सुद्धा नव्हतो. आम्ही इथे छान पोपटांची जोडी बघितली होती आणि मग म्हटलं जोडीने बसला आपण व्हिडिओ घेऊयात. पण व्हिडिओ चालू केल्यानंतर बस सुरू झाली आणि मला तो छान असा क्लिअरली घेताच आला नाही. मग म्हटलं चला आपण तुम्हाला ट्रॅक दाखवूयात, शेत्या दाखवूयात. मला असं वाटलं की जसजसं मी बॉर्डर क्रॉस करेन, म्हणजे राजस्थानच्या बाँड्रीकडे जसजसं आम्ही जाऊ तसतसं शेत्या डायरेक्ट संपतातच की काय, त्यांच्याकडे शेत्या होतच नाही असं मला वाटलं होतं. पण नाही, छान व्यवस्थित त्यांनी वावरं तयार करून ठेवली आहेत. पाऊस पाणी झालं की मग त्यांच्याकडे काय पिकं घेतात, गहू, बाजरी, ज्वारी काय असेल ते पेरण्या वगैरे ते करतील. आणि काही ठिकाणी तर कामं चालू होते, गहू काढलेले असतील किंवा वावरं ते पेटवलेले असतील. तर असं काही काहीसं दिसत होतं. तर आहे, बऱ्यापैकी शेत्या आहे आणि बऱ्यापैकी पाणीसुद्धा आहे. भरपूर ठिकाणी पाणी दिसलंय बघा. आता इथे पाणी पण दिसतंय आणि अजून पुढेही दिसेल. ट्रॅक्टर उभे आहेत, कामं चालली आहेत लोकांची छान. आणि भरपूर प्रमाणात हिरवळ सुद्धा दिसतीये. पण आपल्याकडे जसे लिंबाची झाडं किंवा वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसतात, यांच्याकडे फक्त बाबळीची झाडं दिसतात. आणि हे सगळे चित्र बघून तुम्हाला काय वाटतं, आपण कुठपर्यंत आलो असू? इतके सुंदर चित्र मला दिसले या पुलावरती. आपल्या आपल्या राज्याची शान असते ती, नाही का? म्हणजे आपल्याकडे जसं आपण शिवाजी महाराजांचे मोठे उभारलेले पुतळे असतील किंवा चित्र असतील किंवा रायगड असेल, इतरत्र आपण जे गडा किल्ल्यांवरती जातो त्याची जी ओळख असते ना, ती या चित्रांमार्फत जी दिसते, तर एक शान वाटते नाही का त्या गोष्टीची. आणि तसंच मला इथं आल्यानंतर झालं. आपण प्रॉपर चित्तोडगडमध्ये नाही आहे, त्याच्या अलीकडे आहे, पण पुलावरती छान चित्र दिलेत. म्हणजे आपण चित्तोडगडच्या दिशेने चाललो आहे हे आपल्याला रिअलाईज होतं आणि आनंद एक वेगळाच असतो नाही का? मला तर खूप आनंद होतो. मी एखाद्या ठिकाणी चालली आणि त्याच्या जवळपास मी पोहोचते हे कळल्यानंतर मला इतकी एक्साइटमेंट होते की बापरे, मी कधी तिथं जाते आणि ते बघते. आता बघूयात काय बघायला मिळतंय. आपण तर लक्झरीमध्येच बसलेलो आहे, आपण तिथेच बसलेलं असणार आहे, गाडी काही तिथे थांबणार नाही. पण बघूयात, दुरून जे काही दिसेल ते बघण्याचा आनंद घेऊयात थोडासा. आपण आजारी आहोत नाही ही खूप वेगळी गोष्ट आहे, पण शरीराचं आरोग्य राखणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्राणायाम मस्ट आहे, योगा खूप गरजेचा आहे. आपल्या शरीरात आपण काय इनटेक करतोय ते सुद्धा खूप गरजेचं आहे. तर
मी तर जाणून बुजून आजारीच आहे, त्यामुळे प्राणायाम तो बंद आहे बॉस. सकाळी उठल्याबरोबर मला काही छान वाटत होतं, बसायला जागा होती व्यवस्थित कंजेस्टेड, त्यामुळे मी प्राणायाम करून घेतले बाबा. डुप्लिकेट प्रतिमा सुद्धा या मोठमोठ्या गाड्या बघू देत नाही. हे आडफाटे, एक तर काच क्लिअर नाही, घेते इकडनं तिकडनं तर मोठ्या गाड्यांचा मोठाच वैताग आहे. आणि हे एवढं मोठं प्लांटेशन दिसलं मला इंडियन ऑइलचं. आपल्याकडे कुठे मला माहीत नाही, पण इथे खूप मोठं दिसलं म्हणून मी थोडासा शॉर्ट घेतला. 1.5-2 तासांच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो आत्ता कुठे, चित्तोडगडमध्ये. आणि समोर तो जो डोंगर दिसतोय ना, त्याच्यावरती आहे चित्तोडगड. आणि मी बऱ्यापैकी शॉट घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण खूप दूर असल्यामुळे ना अगदी बारीक बारीकसं दिसतंय. पण चित्तोडगडचा जो तो गडावाचा जो एरिया आहे इतका मोठा आहे, बापरे, खूपच मोठा आहे. म्हणजे जितकं आपण लांबपर्यंत बघू शकतो ना, तितका मोठा एरिया आपल्याला कळतो की किती मोठा एरिया व्यापलेला आहे त्या गडाचा. चित्तोडगड मोठं शहर आहे चित्तोडचे Amazing! ट्रेन आणि ही आहे यांची नगर परिषद, नेहरू नगर परिषद, राणी पद्मावती. फायनली आपल्याला जिथे उतरायचं होतं त्या स्पॉटवरती आपण उतरलो आहे. मरणाची गरमी आहे, मरणाची. आणि एवढ्या गरमीत लोक समोसे तळत आहेत, पाणीपुरी खातात. बापरे, आपल्याकडचे लोक संध्याकाळी खातात, ते लोक दिवसभर. सच में ये राजस्थानी बिंदनिया तो घणी फोटरी लागेस आहे. राजस्थानी भाषेचं क्रेज मला मी लहान असतानापासून होतं, कारण आम्ही गावात राहायचो ना, तर आमच्या गल्लीत एक भाभी होत्या आणि ते भाभी राजस्थानी भाषेतच बोलायच्या त्यांच्यामध्ये. आणि मी लहान असल्यामुळे आणि त्यांच्या घरात लहान बाळ होतं, तर मी सतत त्यांच्या इथेच नाही का, तर त्यामुळे मला तेव्हापासून ते राजस्थानी भाषेचं थोडंसं वाटायचं की अरे आपल्याला पण यायला पाहिजे, काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन, छान वाटतं नाही का ते. तर राजस्थानी बिंदण्या पण बघते आणि राजस्थान पण बघते. इथे फक्त वाळवंट नाही आहे, हिरवाईसुद्धा आहे, सगळीकडे घास, गहू आणि असं छान दिसत होतं. आणि ही जी कन्या आहे, त्यांच्याकडे काय म्हणतात कन्याला, ही कन्या आमच्याकडे सतत बघत होती. तर मग म्हटलं तर या कन्येचं आपण छोटासा शॉट घेऊया. तिला काय वाटत होतं माहीत नाही, पण ती बघत होती आमच्याकडे सतत. बाकी जिकडे तिकडे ते पगडीवाले माणसं आणि घुंगड घेतलेल्या बिंदण्या बघण्यात जी गंमत वाटत होती ना, खूपच मस्त.
आणि हे सगळं वातावरण बघून मला तर म्हणजे गल्ल्या बघून कर्ण अर्जुनचे ते मूवीतले शॉट्स आणि आपलं हम साथ साथे मधलं गाणं ते अगदी तेच आठवत होतं. आणि राजस्थानमध्ये येण्या अगोदर मी खूप साऱ्या रील स्क्रोल करत होते, त्यावरती पण जे गाणं वाजत होतं ना ते खूप फेमस गाणं आहे ते, बॉर्डर 2 मधलं आहे मे बी, सॉरी बॉर्डर मधलं गाणं येते. तर ते गाणं सुद्धा मला सारखं आठवत होतं. मजा येत होती. पण म्हणजे रील्स न बघताही आपल्या गाण्यामध्ये या लोकांना बघून तेच गाणे जे येतात ना, तर असं वाटतं मी रीलच बघत होते. पगडीवाले लोक, त्यांच्या त्या दुधाच्या किटल्या आणि गाई म्हशी बकरं, आणि ते गंमतच वाटत होती मला त्या घुंगटवाल्या बायका बघून. ये घोषणा ये देंगे ये बच्चे खाएंगे हाँ खाएंगे हां, फायनली 2 दिवसांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय देवमाळी या गावात. तर देवमाळी गाव तुम्ही ऐकलं असेल, जिथे कॅन्सरचे पेशंट्स येतात. खम्मा घणी सा असं वाटतं, तर मी पण त्यांना म्हटलं घणी खम्मा. आणि मस्तपैकी ऊसाचा रस घेतला आणि थोडा आराम केला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.